आम्ही तुम्हाला सगळ्यांसमोर उघडे पाडू. न्यायालयाचेच महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च फटकार. न्यायालयाने एवढा संताप का व्यक्त केला? सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र टीका केली असून सरकारला सार्वजनिकरित्या उघड करण्याचा इशारा दिला आहे. न्यायालयानं म्हटलं आहे की महाराष्ट्र सरकार जामीन अर्जांना तीव्र विरोध करते, परंतु फौजदारी खटल्यांना गती देण्यात अपयशी ठरते. न्यायमूर्ती हसनुद्दीन अमानुल्ला आणि शील नागू यांचे खंडपीठ एका परदेशी नागरिकाने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करत होते. खंडपीठ म्हणाले, आमच्याकडे महाराष्ट्रातून दररोज अशी प्रकरणे येतात. तुम्ही जामिनाला तीव्र विरोध करता, पण खटल्याला गती देण्यासाठी कोणतीही पावलं उचलत नाही. जेव्हा आम्ही प्रकरणाचा तपास करतो तेव्हा पुरावे कमकुवत असल्याचं दिसून येतं. आम्ही तुम्हाला सार्वजनिकरित्या उघड करू. अपहरण आणि खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने खंडपीठाला सांगितले की तो 4 वर्षापासून तुरुंगात आहे आणि त्याच्या खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयात 86 वेळा झाली आहे. त्याने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय की त्याला 53 वेळा न्यायालयात हजर करण्यात आलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की आरोपीला सत्र न्यायालयात हजर करण्यात महाराष्ट्राचे अपयशी गंभीर चूक आहे. आरोपीच्या जलसुनावणीच्या मूलभूत हक्कावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत खंडपीठाने म्हटलंय, आम्हाला लाज वाटते. 4 वर्षात 34 पैकी केवळ 2 साक्षीदारांची साक्ष झाली आहे आणि ही बाब काही काळापासून न्यायालयासाठी चिंतेची आहे. खंडपीठाने म्हटले, जेव्हा राज्य सरकार जामीन अर्जांना तीव्र विरोध करतं तेव्हा खटल्याची कार्यवाही सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते, परंतु तसे होताना दिसत नाही. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने न्यायालयालाच माहिती दिली आहे की राज्य सरकार आता प्रत्येक सुनावणीच्या दिवशी सर्व आरोपींना सत्र न्यायालयासमोर हजर करत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की राज्यांनी खटल्याची कार्यवाही जलद करण्यासाठी एक ठोस धोरण तयार केलं पाहिजे. खंडपीठाने म्हटले, दर आठवड्याला किमान 4 साक्षीदारांचे जबाब नोंदवले पाहिजेत आणि या आदेशाची नोंद सत्र न्यायालयासमोर ठेवली पाहिजे. भविष्यात अशी प्रकरणे उद्भवल्यास असेच कठोर आदेश पारित केले जातील. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.